शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर अनेक पक्षातील कार्यकर्ते, नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचं सत्र सुरू आहे। सकाळी एका पक्षासोबत असणारे नेते दुपारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना पाहिलेत। नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते नारायण बडगुजर हे सकाळी राऊतांसोबत पत्रकार परिषदेला असताना दुपारी लगेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर त्यांनी जरी एका विषयासंदर्भात भेट घेत असल्याचं सांगितलं असलं तरी पुन्हा भेटू या फडणवीसांच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात। नारायण बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते समजले जातात। सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत। नाशिकमधील ठाकरे गटाची मोठी ताकद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी हा नाशिकला मिळण्याची शक्यता आहे। त्यातच महापालिकांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या पडण्याची शक्यता आता जास्त आहे। आता शिवसेनेचे नेते संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते। यावेळी उपनेते नारायण बडगुजर हे सकाळी त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेला हजर होते। त्यानंतर दुपारी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला देखील राऊतांसोबत बडगुजर यांनी हजेरी लावली। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाशिकमध्ये होते। लग्नातून बडगुजर हे थेट फडणवीसांच्या भेटीला गेले। त्यांच्या या भेटीमुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्यात। लोकांच्या कामासंदर्भात ही भेट घेतल्याचं बडगुजर सांगत असले तरी राऊत शहरात असताना बडगुजर यांनी फडणवीसांची घेतलेली भेट यामुळे आता नवे अर्थ लावले जात आहेत। म्युनिसिपल कामगार सेनेचे जवळजवळ 2,500 कर्मचारी आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि महापालिकेच्या आस्थापनावरती 7,000 कर्मचारी असताना 4100 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत। त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे। काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत, क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत। ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। या ठिकाणी आज संजय राऊत नाशिकमध्ये आहेत, येथे असताना देखील आपण एकट्याने या ठिकाणी भेट घेतली। साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। तर सीएम साहेब आपल्याला म्हटले आता भेटूया, भेट नेमकी कशासाठी असणार आहे? पुढची भेट ती भेट झालीच ना आता ते पुन्हा म्हटले की भेटूया। निवेदन जे दिलं त्या मागण्या ज्या आहेत, आमच्या 3 मागण्या प्रमुख मागण्या आहेत। जे रिक्त पदं आहेत ते लवकर भरावेत, क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन जे आहेत ते लवकर करावेत आणि आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लवकर द्यावा। या 3 मागण्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेल्या आहेत आणि ते महापालिका आयुक्तांना त्यांनी आदेशित करावे आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर सोडावेत यासाठी मी आलो। आपण या संदर्भात राऊतांना कल्पना दिली होती का मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? सर्वांना माहिती आहे की निवेदन देण्यासाठी मी कालपासून वेळ मागितली। ऑपरेशन टायगरचा काय भाग आहेत का? एकीकडे ऑपरेशन टायगरचा भाग उपमुख्यमंत्री दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात शिंदेंनी देखील हजेरी लावली। यावेळी बोलताना शिंदेंनी अनेक सूचक वक्तव्य केली आहेत, त्यामुळेच विलास शिंदे देखील शिंदेंच्या पक्षात जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। आता महानगरपालिकेच्या तोंडावर ठाकरे गटाच्या 2 नेत्यांनी साथ सोडली तर ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो। त्यामुळेच संजय राऊत यांनी गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाजन हे पक्ष फोडणारे दलाल आहेत असं थेट राऊत म्हणालेत। त्यामुळे येत्या काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।